संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सीसीटीव्ही यंत्रणेशी संबंधित साहित्य, 55 इंची LED टीव्ही व संगणकाची स्क्रीन लंपास केली आहे। ही घटना शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली आहे। शैक्षणिक संस्थांनाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। घारगाव गावांतर्गत असलेल्या खंडोबामाळ परिसरात भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे। शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शिक्षक व विद्यार्थी विद्यालयात आल्यानंतर कार्यालयाचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। संशय आल्याने कार्यालयाची पाहणी केली असता कार्यालयातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले आणि चोरी झाल्याचे स्पष्ट झाले। विद्यालय प्रशासनाकडून समजलेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी विद्यालयाच्या पाठीमागील बाजूने इमारतीवर चढून आत प्रवेश केला। त्यानंतर कार्यालयातील CCTV DVR, 55 इंची LED टीव्ही, संगणकाची स्क्रीन तसेच विद्यालय परिसरात बसविण्यात आलेले CCTV कॅमेरे काढून नेले। दरम्यान एक CCTV कॅमेरा विद्यालयाच्या बाजूलाच पडलेल्या अवस्थेत आढळून आलाय। याबाबतची माहिती प्राध्यापक दयानंद गवळी यांनी दिली आहे। मी भारत हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय घारगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे प्राध्यापक म्हणून काम करत आहे। माझे नाव दयानंद मनोहर गवळी। सकाळी आम्ही महाविद्यालयाला आल्यानंतर सकाळी 7:30 वाजता की गेट उघडल्यानंतर की हा जो दरवाजा आहे तर तो उघडीस आला। त्यानंतर आम्ही आतमध्ये आल्यानंतर की आम्हाला असं दिसलं की यामध्ये चोरी झालेली आहे। चोरट्यांनी इथे येऊन की DVR, त्यानंतर की 55 इंची LED टीव्ही, त्यानंतर कॉम्प्युटरची स्क्रीन आणि येथील जे काही CCTV कॅमेरे आहेत तर ते चोरून परिसरामध्ये टाकलेले आहेत। यामध्ये जर आपण पाहिलं तर चोरट्यांनी की रात्री येऊन यामध्ये दरवाजा तोडून ही जी काही चोरी आहे तर ती केलेली आहे। चोरी करण्याचा उद्देश फक्त वाटतंय की स्क्रीन नेणं हाच आहे। मागे सुद्धा की आमच्या महाविद्यालयामध्ये 3 वेळा चोरी झालेली होती, तेव्हा सुद्धा की अशा प्रकारचे स्क्रीन जे आहे तर त्या चोरीला गेलेल्या होत्या। याबाबतची तक्रार आमच्या विद्यालयाचे प्रमुख श्री आहेर सर यांनी फोनवरून पोलीस स्टेशनला कळवली। पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी व कर्मचारी इथे येऊन त्यांनी पाहणी केली। पाहणी केल्यानंतर की त्यांना असं निदर्शनास आलेले आहे की येथून या गोष्टी आता सांगितल्याप्रमाणे चोरीला गेलेल्या आहेत। त्यांनी की या गोष्टीचा तपास करावा आणि लवकरात लवकर हे जे काही चोरटे आहेत ते पकडावे, हीच आमची विनंती आहे। विशेष म्हणजे यापूर्वीही या विद्यालयात 3 वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत। त्या प्रकरणातील चोरट्यांचा अद्याप शोध लागलेला नाही। अशा परिस्थितीत पुन्हा चोरीची घटना घडल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। तसेच घारगाव येथील जिल्हा परिषद शाळेतही अशाच प्रकारच्या 2 वेळेस चोऱ्या झाल्या आहेत। ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू असलेल्या ज्ञान मंदिरांनाही चोरटे लक्ष्य करत असल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोरडे यांनी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केलाय। संबंधित चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे अशी मागणी शिक्षक व नागरिकांनी केली आहे। या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शाळा महाविद्यालयांमध्ये अधिक सक्षम सुरक्षा व्यवस्था उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे। नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव।